धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागल्याची चर्चा आहे, कारण खुद्द धनंजय मुंडेंनीच पक्षश्रेष्ठींसमोर तशी मागणी केली आहे. पण त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. पाहुयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका, हीच विनंती करतो. ऐकलत धनंजय मुंडे काय म्हणाले ते? जाहीर सभेत मुंडेंनी पक्षश्रेष्ठींना ही गळ घातली आहे. पुन्हा एकदा ऐका मुंडेंनी कोणती गळ घातली आहे ते. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदार आहे कसं, हीच विनंती करतो. 6 महिन्यांपूर्वी धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी असलेली जवळीक त्यांना भोवली. विरोधकांनी याच मुद्द्यावरून मुंडेंना टार्गेट केलं. पुढे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण आता त्यांना सत्तेचे वेध लागल्याचं दिसतंय. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे काय म्हणाले ते पहा. त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल. धन्यवाद. सांगितलं की मला काम द्या, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय, कारण त्यांनी राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे, त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील. एकीकडे धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींनी सावध पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनी मात्र मिश्किल भाष्य केलं. ते मला काही कल्पना, मी ऐकलं नाही ते, परंतु आता त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल. आणि तोपर्यंत आपलं मी मात्र एवढंच सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील. पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे, ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे, त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल. तर मराठा आंदोलक मनोज रांगे पाटलांनीही मुंडेंच्या वक्तव्यावर खोचक टोला लगावलाय. आम्ही कामावर जाईल मला बरेचसे कामायला हा तरी काम आहे. ती कामा प्रश्न आहे का काय, ते राजकीय प्रश्न आहे, तिथलं काही करोत काय आपल्याला काय ते देणं घेणं नाही ना. मराठ्याच्या वाटत जायचं नाही, पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नसता अजितदादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही. मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला. धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांचा आता वेळ जात नाहीये, मला काहीतरी काम द्या असं त्यांनी साकडं आता तटकरेंपुढे घातलंय. तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्षबांधणीची कामं आहेत, अशी असंख्य कामं आहेत. त्यांनी पक्षाची कामं करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रिपदी वर्णी लागली होती. पण अवघ्या काही महिन्यातच त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. पण आता मुंडेंनी पुन्हा पक्षश्रेष्ठींकडे जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्ष आता त्यांना कोणती जबाबदारी देतं याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.